श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे। त्यामुळे निगवेदुमाला पंचक्रोशातून येथील स्वाभिमानी जनता महाराजांना मताधिक्य देणार असल्याचे हिम्मत बहादर दिलीपसिंह चव्हाण यांनी सांगितले। ते निगवेदुमाला येथे शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी दरम्यान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, सध्या महाराष्ट्रासह देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे। देशाची वाटचाल सध्या एकाधिकारशाहीकडे सुरू आहे। एकाधिकारशाहीची वाट हुकुमशाहीकडे जाऊ शकते, परिणामी लोकशाही धोक्यात येऊ शकते। त्यामुळे या एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र येण्याची वेळ आहे। या प्रसंगी निगवेदुमालातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने श्री शाहू महाराज छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजाराम साखर कारखान्याचे संचालक डॉक्टर MB किडगावकर, BH पाटील, बाजीराव पाटील, पंडित लाड, दिनकर आडसूळ, हंबीरराव वळके, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले।